नीट परीक्षा घेणाऱ्या व्यवस्थापनात आपली ओळख असून जर तुमच्या पाल्याचे गुण वाढून हवे असतील तर पैसे द्या अशी मागणी करणाऱ्या दोघांना सीबीआयने अटक केली आहे। यापैकी एका आरोपीचं नाव संदीप शाह असून तो सोलापूरचा रहिवासी आहे, तर दुसऱ्या व्यक्तीचं नाव सलीम पटेल असून तो नवी मुंबईचा आहे। सलीम पटेल याची नवी मुंबईत शैक्षणिक संस्था आहे। या दोन आरोपींच्या वतीनं गुण वाढवून देण्याचं प्रलोभन दाखवत पालकांना गंडा घातला जात असल्याचं समजल्यावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला। सीबीआयच्या अधिकाऱ्यानं तो पालक असून त्याच्या मुलाचे गुण वाढवायचे असल्याचं शहा याला सांगितलं। शहा यानं हे काम करण्यासाठी 90 लाख रुपयांची मागणी केली। तडजोडी अंती ही रक्कम 87,50,000 रुपये इतकी निश्चित झाली। या दोघांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले, ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले। नीट प्रवेश पत्रिकांचे अनेक फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आढळून आलेत। यामुळे अनेक बोगस नीट परीक्षा पास झालेल्या विद्यार्थी आणि पालकांचा भांडाफोड होण्याची शक्यता आहे।